नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आहे वार सोमवार आणि आज आलेली आहे सोमवती अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या ही येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे दिवसानुसार वेगळं असतं. तर सोमवती अमावस्या ही प्रत्येक अमावस्यामध्ये श्रेष्ठ अमावस्या मानली जाते आणि यामुळे या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात. या दिवशी दैवी शक्ती जी आहे तर ती जास्त प्रमाणात पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते. त्यामुळे या दिवशी बरेच उपाय केले जातात. अमावस्या दिवस म्हटलं की बरेच जण घाबरतात, परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून हा दिवस अतिशय चांगला दिवस म्हणून ओळखला जातो. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अमावस्येच्या दिवशी बरेचसे आपण माता लक्ष्मीच्या सेवा करतो, उपाय करतो. अमावस्या हा दिवस आपण वाईट मानतो, परंतु हा दिवस वाईट नाही, कारण या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची आपण पूजा करत असतो. लक्ष्मी पूजन आपण या दिवशी करत असतो. त्यामुळे हा दिवस वाईट नसून हा दिवस चांगला आहे. यामुळेच या दिवशी सोमवार आहे आणि सोमवती अमावस्या असल्यामुळं आपल्याला माता लक्ष्मीसोबतच भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची पूजा देखील करायची आहे. आणि यामुळेच आपल्याला घरामध्ये पहा काही उपाय देखील करायचे आहेत. तर आपल्याला असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. संध्याकाळी कापरासोबत आपल्याला अशी ही एक वस्तू जाळायची आहे. ती वस्तू जर आपण घरामध्ये जाळली तर आपल्या घरातील पितृदोष, नकारात्मकता, त्याचबरोबर दारिद्र्य, दुःख, संकट, अडचणी हे सर्व दूर होऊन जाईल आणि त्याचबरोबर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, आज आहे सोमवती अमावस्या. जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर हा कापराचा जो उपाय आहे तो अत्यंत प्रभावशाली मानला जातो. आपल्या सर्व पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात. तर त्यामुळेच बघा, देवी देवतांची आरती करताना कापूर लावण्याची प्रथा आहे आणि दिवा लावूनच ह्या सर्व गोष्टी करत असतात. कापूर लावल्यामुळं घरामध्ये जी त्या धूर निघतो त्या कापराचा, त्यापासून जे काही सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे घरातली जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते. आपल्या घरातील जे वातावरण आहे तर ते पवित्र होते आणि यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीही प्रवेश करते. आपल्या घरामध्ये कधीही पैसा कमी पडत नाही आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. आणि म्हणूनच हा एक उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कधी करायचा आहे तर घरात संध्याकाळी आपण दिवे लागण्याची वेळ आहे, म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ आहे. 6:30 ते 7:30 या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 उपाय सांगणार आहे आणि हे 4ही उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचे आहेत. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला जी घरात लक्ष्मी येण्याची वेळ आहे त्या वेळेला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडा करायचा आहे, खिडक्या ह्या उघड्या करायच्या आहेत. तर आपल्याला एक वाटीभर एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि ह्या वस्तू घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाजामध्ये जायचं आणि आपण घरामध्ये प्रवेश करतो पहा, त्या आपलं जी उजवी साईड येईल त्या साईडला ही जी वाटी आहे, म्हणजे हे तांदूळ आपण घेतलेले आहेत त्यावरती 2 कापराच्या वाड्या ठेवलेल्या आहेत, तर ती वाटी ठेवायची आहे. त्यानंतर पहा काय करायचं आहे तर त्या प्लेट जवळच आपल्याला एक तेलाचा दिवा लावायचा आहे. तुम्ही त्यामध्ये तेल घाला, तूप घाला तरी चालेल आणि मग त्यामध्ये आपल्याला लांब कापसाची वात घालायची आहे आणि हा दिवा त्या प्लेटपाशी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, हा जो कापूर आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा नाही, तो दिवसभर म्हणजे तो रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहा, त्या ज्या 2 कापराच्या वड्या आहेत त्यामध्ये अजून 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करायच्या आहेत. त्याचा पूर्ण धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि त्यानंतर परत तो मुख्य दरवाजावरती नेऊन ठेवायचा आहे. यानंतर ते जे काही तांदूळ तुमचे उरतील, म्हणजे जे जळाल्यानंतर जे खाली तांदूळ उरतील तर ते तांदूळ तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत, जेणेकरून तिथे आसपास येणारे कीटक किंवा जीवजंतू ते खाऊन घेत. तर असा हा एक उपाय तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे.
त्याचबरोबर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे, तो म्हणजे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या पंतीमध्ये तुम्हाला 7 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर त्या 2 वेलची देखील आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्या हातामध्ये आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि पिवळी मोहरी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. ह्या 2 वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत ना त्या 7-7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या 7-7 वेळा उतरवून घ्यायच्या आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरून सुद्धा आपल्याला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आणि यानंतर आपण जे काही कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत मातीच्या पंतीमध्ये त्यामध्ये ह्या वस्तू टाकून द्यायच्या आहेत. वरती तुम्हाला 1 चम्मचभर शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत. तुम्ही प्रज्वलित हे कुठे करू शकता, तर तुम्ही देवघरासमोर सुद्धा हे प्रज्वलित करू शकता किंवा मग तुमच्या घरातील बरेचसे जे व्यक्ती जास्त वेळ ज्या रूममध्ये घालतात म्हणजे हॉलमध्ये तुम्ही जास्त वेळ बसत असताल तर तिथे तुम्ही हे प्रज्वलित करू शकता. आता बघा, हे सर्व प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या सर्व वस्तू ह्या घरातल्या प्रत्येक रूममध्ये आपल्याला ते भांडं फिरवायचं आहे. प्रत्येक रूममध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला त्याचा धूर हा द्यायचा आहे. त्यामुळे हे भांडं घेऊन आपल्याला पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. आणि पहा, पूर्ण घरामध्ये फिरून झाल्यानंतर हे भांडं घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे. तिथे जाऊन आपल्याला ते भांडं त्या आपला उंबरठा जो आहे तो उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचं. आणि यानंतर पहा आपल्याला काय करायचं आहे, तर ते जे भांडं आहे ते थंड झाल्यानंतर त्यातली जी राख आहे तर त्याचा एक टिळा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींना द्यायचा आहे. आणि बघा, नंतर त्या राखेमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या राखेचं आपल्या उंबरठ्याला लेपन द्यायचं आहे. जसं आपण हळदीचं लेपन करतो त्याचप्रमाणे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि त्या राखेचं उंबरठ्याला लेपन द्यायचं. त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठलीही इडापिडा, वाईट शक्ती, नजर दोष किंवा मग नकारात्मकता प्रवेश करणार नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी आहे, दारिद्र्य आहे, गरिबी आहे ती बाहेर निघून जाईल, जी नकारात्मकता आहे ती बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल. तर असा हा एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. आता पहा, तिसरा जो उपाय आहे तर तो आपल्याला यासाठी करायचा आहे, सर्व घरांमध्ये बघा बरेचसे असे घरं आहेत त्यामध्ये सर्व काही ठीक असतं परंतु घरामध्ये मन लागत नाही. म्हणजे घरामध्ये पैसा आहे, सर्व गोष्टी आहेत, सुखकर सर्व गोष्टी आहेत, परंतु त्या घरामध्ये गेल्यानंतर अस्वस्थ वाटणं किंवा मग त्या घरामध्ये जाऊ न वाटणं, घरामध्ये सारखी भांडणं होणं, त्याचबरोबर घरामध्ये मन न लागणं आणि घरामध्ये आपण झोपल्यानंतर वाईट स्वप्न पडणं, सारखं आजारपण घरामध्ये असेल आणि त्याचबरोबर आपल्याला सारखं असं जाणवत असेल की एखादी अदृश्य शक्ती आपल्या घरामध्ये आहे. तर पहा, तुम्हाला अशा वेळेस काय करायचं आहे, तर शुद्ध ज्या गाईचं तूप आहे त्यामध्ये 2 कापराच्या वड्या भिजवायच्या आहेत. तर रोज तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. रोज तुम्हाला 2 वड्या कापराच्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि घरामध्ये जाळायच्या आहेत. सकाळी तुम्ही देवपूजा करता की लगेच तुम्ही ह्या 2 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. त्याचबरोबर पहा, संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ आहे त्यावेळेस सुद्धा तुम्ही 2 कापराच्या वड्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत, 2 त्यामध्ये लवंग टाकायचे आहेत आणि संध्याकाळी सुद्धा अशा प्रकारे कापूर हा प्रज्वलित करायचा आणि तो पूर्ण घरामध्ये फिरवायचा. त्यामुळे आपल्या घरातील जे दोष आहेत ते नष्ट होऊन जातील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी सुद्धा स्थिर राहील. तर यामुळे आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ असा हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. तसेच बघा, आपण दिवसभरामध्ये भरपूर काम करतो, भरपूर विचार करतो आणि मग आपण रात्री झोपतो त्यावेळेस आपल्याला शांत झोप लागत नाही. सारखे आपल्या मनामध्ये वाईट विचार येत असतील, तुम्हाला शांत झोप लागत नसेल आणि वाईट स्वप्न तुम्हाला सारखी पडत असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला 2 कापराच्या वड्या रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवायच्या आहेत. आणि सकाळी लगेच उठले की लगेच तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर त्या 2 कापराच्या वड्या आणि त्यामध्ये 2 लवंग घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत. आणि पहा, काही दिवस तुम्ही हा उपाय करून पहा, तुम्हाला तुमच्यामध्येच बदल झालेला जाणवेल. तुम्हाला रात्री शांत झोप लागेल, त्याचबरोबर कोणतीही वाईट स्वप्न तुम्हाला पडणार नाही किंवा तुम्हाला काही वाईट चिंता सतावणार सुद्धा नाही. त्यामुळे असे हे काही उपाय आहेत तर ते तुम्ही आज संध्याकाळी आवर्जून करायचे आहेत. तर चला, इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.